चेरापुंजीकडे जातो सोराकडे आणि इथूनच हे आरवा केव्ज आहे तिकडे जातो. व्हेकलसाठी एंट्री 30 रुपये आहे. ज्या छोट्या व्हेकल आहेत बसला वगैरे 50 रुपये आहे, टू व्हीलरला 20 रुपये आहे. आरवा केव्ह आहे ते बघायला जातोय. जे एंट्री गेट आहे ते एंट्री गेट पासून आतमध्ये एक जवळजवळ 1 किलोमीटर अंतरावरती केव्ह आहेत. इथे साईडला जिथे आपण कार पार्किंग करतो तिथे शॉप पण आहे. तिथे तुम्ही छत्री पण घेऊ शकता रेंटवरती. ही छोटी छत्री आहे ती 20 रुपयाला आणि मोठी छत्री आहे ती 50 रुपयाला. समोर इकडे आरवा केव्ज आहेत. इथून एक 15 ते 20 मिनिट आपल्याला वरती चालत जावं लागेल. हे तिकीट काउंटर आहे. प्रौढांसाठी 50 आणि लहान मुलांसाठी 10 रुपये तिकीट आहे. हे तिकीट आहे एकाला 50 रुपये. इथून आता हा रस्ता केव्हकडे जातो आतमध्ये. समय आम्ही सगळे तिकडे केव्ह पाण्यासाठी जात आहोत. 300 मीटर दूर आहे चालणं. म्हणजे टोटल जे गेट आहे तिथून एक 10 ते 15 मिनिट लागतात चालण्यासाठी. तिथे आतमधून इथे आतमध्ये एंट्री आहे आणि एक्झिट पण इकडेच आहे. हा इथूनच एंट्री आहे आतमध्ये. चला आतमध्ये लाईट वगैरे लावलेले आहेत. इथून खालती पाणी वाहत आहे. बांधले काय एवढंच आहे? नको जाऊ ना. नका जाऊ तेवढंच आहे. काय नाही आतमध्ये. ह्या केव्हमध्ये जे जीवाश्म आढळतं ते जवळजवळ 56 दशलक्ष वर्षापूर्वी म्हणजे जेव्हा मेघालय पठार तयार होतं त्यावेळेस आहे. आतमध्ये लाईटिंग वगैरे लाईट लावलेले आहेत त्याच्यामुळे आपल्याला केव्ह पाहता येतात. हा इथे हाईट थोडीशी कमी आहे त्याच्यामुळे खालती वॉकून चालावं लागते. भारतामधील ज्या पहिल्या 10 लांब आणि ज्या खोल गुहा आहेत त्यामधील पहिल्या ज्या 9 आहेत त्या मेघालयमध्ये आहेत आणि जी 10वी आहे ती मिझोराममध्ये आहे.
इथे काम चालू आहे. पडशील. लास्ट एंडिंग पॉइंट आहे. इथपर्यंतच केव्हा आहे आतमध्ये. इथून आता आपण रिटर्न जातो. आपण पाहून आता वापस जाते. केव अशा सरळच आहेत. एक पाण्यासाठी एक अर्धा ते पाऊण तास खूप झाला. आता आपण गाडीकडे जाऊन जे मौसमी केव आहेत ते पाण्यासाठी जाणार आहोत.